दक्कन सगरामध्ये आपले स्वागत आहे। नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीचा निकाल। मुदखेड तालुक्यात भाजपाचा दणदणीत विजय, मारुती जाधव यांचा विक्रमी पराक्रम। नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मुदखेड तालुक्यात भाजपने अभूतपूर्व कामगिरी करत विरोधकांचा पूर्णपणे पराभव केला। भाजपचे उमेदवार मारुती जाधव यांनी तब्बल 37 पैकी 36 मते मिळवत एकतर्फी विजय नोंदविला। या निकालाने तालुक्याच्या राजकीय इतिहासात नवा अध्याय लिहिला गेला असून सहकार क्षेत्रात भाजपची ताकद अधिक बळकट झाल्याचे स्पष्ट झाले आहे। या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार मारुती वेवारे यांनी जोरदार लढत देण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रत्यक्ष मतदानात मतदारांनी मारुती जाधव यांच्या बाजूने स्पष्ट कौल दिल्याने विरोधकांचा संपूर्ण डाव कोलमडला। वेवारे यांना केवळ एकाच मतावर समाधान मानावे लागले, त्यामुळे हा निकाल काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे। मारुती जाधव यांच्या विजयामागे कार्यकर्त्यांची प्रभावी संघटना शक्ती, स्थानिक नेतृत्वावरील विश्वास आणि मतदारांची सातत्यपूर्ण संपर्क हे महत्त्वाचे घटक मानले जात आहे। निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद उत्सव साजरा केला। या ऐतिहासिक विजयामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणावरही दूरगामी परिणाम होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे। मुदखेडून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट। मी सर्वप्रथम की मला माननीय श्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेबांनी जे माझ्यावर भरोसा दाखविला व तसेच आमचे आमदार भोकर विधानसभा लोकप्रिय आमदार श्रीजाताई चव्हाण, तसेच माजी आमदार अमिताभाई चव्हाण यांनी माझ्यावर विश्वास दाखविला आणि मला जी उमेदवारी दिली, खऱ्या अर्थाने त्याचा आज मी मतदारांनी सुद्धा माझ्यावर जे भरोसा दाखविला, आज हे फार मोठा माझ्याकरता विजय आहे। कारण 37 पैकी 36 मतदान घेणं हे मुदखेडमध्ये पहिली वेळेसच झालेलं आहे। सर्वप्रथम मी मतदाराचे सुद्धा आभार व्यक्त करतो आणि साहेबाचं आणि पूर्ण मुदखेड तालुक्याचे जे टीम वर्क आहे, हे सर्व यश हे मुदखेड तालुक्याच्या टीमचं आहे आणि सर्व मतदाराचं आहे। मी एक कार्यकर्ता म्हणून जे साहेबांना मला संधी दिली, मी या संधीचं नक्कीच या येत्या काळामध्ये सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि सर्वप्रथम मतदाराचे सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतो। तसेच माझे मित्र मंडळीने सुद्धा जे मतदार नाही त्याने सुद्धा माझ्याकरता खूप मेहनत घेतली, यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो। या ठिकाणी एवढंच ज्यांच्या नेतृत्वाखाली इलेक्शन लढले, तालुका अध्यक्ष माझे जीवलग मित्र, ते सुरुवातीपासून ते लास्टपर्यंत माझ्या उमेदवार करता असते नागरिक साहेब प्रेम थोडंफार कमीच असते, मात्र माझ्यावर त्याचं अतिच प्रेम होतं, कारण की आमचं त्याचं बॉन्डिंग आज चांगली होती। आदरणीय दत्तू देशमुख वाडीकर आणि माझे जीवलग मित्र आम्ही जीवलग आहात हे जगाला माहीत आहे, परंतु त्यानं सुद्धा माझ्या हिताकरता सुद्धाचा त्याग केला, हे महाराज मुलांनी खरं आहे तेवढंच, पण त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो। तसेच माझे नांदेडचे मित्र दीपक शेठ, बबलू शेठ व मला इथपर्यंत आणण्याची सर्वात मोठी जबाबदारी दिली व मला सोसायटीमधून सगळ्या गोष्टी केले। आमच्या गावाचे माजी सरपंच तंटामुखचे अध्यक्ष प्रभाकर पोटगिरे सावकार यांचा सुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। तर सरपंचानं मला इथून पहिलं सावकारानं मला तिथपर्यंत वाटलं, इथून पुढे मग सरपंचानं भूमिका घेतली, त्यांचे सुद्धा आभार मानतो मी। आणि या ठिकाणी नागरिक साहेब सांगायचं म्हणजे मी माळकोटाचा जरी असला तरी म्हणजे माळकोटा मला म्हणता येत नाही, कारण की माझी माळकोटा आणि म्हाटी हे सोसायटी एक आहे पहिल्यापासून आणि ठराव घेतेपासून आता महाराज मुलांना बालूमामाचा होतो, त्यानं सुद्धा माझ्याकरता प्रयत्न केला आणि माटीचे लोक तर आमच्या इथं आतापर्यंत डिनर झालं, त्यामुळे त्याचं सहकार्य सर्वात जास्त आहे। मी या ठिकाणी एवढंच म्हणतो की माळकोट्याचं जेवढं माझ्यावर आहे तेवढं कर्ज, मातीचं पण तेवढं त्याच्यापेक्षा 10% जास्त म्हणलं तर काय हरकत नाही, पण मागाळानं तुम्ही आणि सर्वात गोष्ट म्हणजे सर्वांनी मला सहकार्य केलं। या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की भविष्यामध्ये माझ्या बाळासाहेब काही तुम्हाला वाटतं असेल बाबा मित्र किती जर जीवलग असला, मित्राला सुद्धा नागरिक सांगालो मी थोडंसं तुम्हाला माहीत असतं थोडंसं ते स्पीड जास्त व्हायली। आता प्रत्येकानं आता ते मित्र तर मित्र आहे बघा, काही जरी केलं तरी आता ते मित्रच आहेत, परंतु आजपासून जे माझ्यावर जबाबदारी आहे, लोक बाळासाहेब तुम्ही म्हणल्यानंतर आता बोलायला काय हरकत नाही, लोक खूप म्हणायचे, परंतु मी तुमच्या जेव्हा घरी गेलो तुम्ही एकच मला गोष्ट बोलल्या, मारुतराव मी आणि दत्तू गेल्या, तुम्ही एकच म्हणल्या बाबा माझं सवा आहे, मी समोरून वार करतो, पाठीमागून कधीही करणार।
या ठिकाणी सांगायला मित्रांनो, बाळासाहेबांचं एक मतदान नाही, सावकाराचे 2 मतदान आहेत. दोन्ही मतदान त्यांना सगळ्याच गोष्टींना आम्हाला जवळपास तिथं सर्कलचे पूर्ण करून दिलं. जसं लोक म्हणतात तसा मुदखेड तालुका नाही. आज घडीला जे वातावरण आहे बाळासाहेब, ते आपलं एक मतदान बाद झालं नाही, ते थोडंसं इकडच्या बाजूला गेल्यामुळं आपल्याला 36 मतदान आपण काही आपलं आवश्यकता म्हणून आपण अर्जबाजी केलं नाही. या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की बाबा नागरिकर साहेब, तुम्ही माझ्या विश्वास दाखिला. गांधी मामा असतील, गांधी मामाचे 2 मतदान होते, त्यांच्या मामाचं सुद्धा मतदान होतं, त्यांच्याकडे जबाबदारी होती. जाधव साहेब असतील, भीमराव पटला असतील, आणि एकतर आमच्या घरचंच मतदान मारुती पटलाचं काही विषयच नाही. आणि या मित्राला एवढंच सांगतो की बाबा त्याच्या अपेक्षा कोणी बी आजकालचं ह्याच्यामध्ये प्रत्येकाला इतके लोक, महाराज मुलांना इतके लोक सगळं आपल्यालाच वाटलं आहे, असे सुद्धा उदाहरण होती. त्या मित्रालाही माझा सल्ला आहे की बाबा भविष्यामध्ये तुम्हाला सुद्धा संधी भेटेल. कारण की आज माझ्यासारख्या एवढ्या मोठ्या बँकेला आता सांगण्यानंतर नागरिकर साहेब म्हणले, बाळासाहेब म्हणले की त्याच्यात आमदार खासदाराशिवाय कोणीच नाही. माझ्या मतात नागरिकर साहेब सर्वात गरीब घरचा आणि ज्याला राजकीय पार्श्वभूमी न राहता हे मीच असं देत होते. गरिबी म्हणजे राजकीय पार्श्वभूमी मला कुठली नाही. आणि एकमेव एवढंच की माझी निष्ठा, माझं प्रेम व माझे स्वभाव माझा शांत असल्यामुळे ते मला कधी कधी शांत असल्यामुळे मला 2-3 बार डावळल्या गेलं. माझं या बाजूला माझा शांत स्वभाव सुद्धा कामाला आला सगळ्यामध्ये. कारण का आक्रमकपणा कधी कधी चांगलं होती, 4-5दा आक्रमण कधी कधी एक बार हे होते, त्याच्यामुळे माझा स्वभाव शांत हे माझ्या कामाला आला असं वाटलं. आणि माझ्या टिकटाकरता कोडगिरी सावकार असतील, आमचे रुक्माजी अण्णा असतील, शहाजी पाटील आमच्या गावातले पद्माकर, आणि जे माझा एक ठराव होता पहिल्या सोडून सगळे तालुक्यात सगळ्या गावातलं सांगा, सगळ्या लोकांनी मला ठराव घेतले. बाळासाहेब, माझ्या आईच्या नावाने ठराव झाला साहेब. माझं सगळं तेच जातं मला सांगतो. एक तर मी त्या बॉडीत नव्हतो, माझ्या आईच्या नावानं ठराव झाला, सगळं झालं. पुन्हा मग काय झालं, मग कोणतरी मग सावकारनं पुढाकार घेऊन आमच्या सोसायटीला सावकारला 11,64,000 रुपये भरायचे होते. मग मी दत्तू भाऊला ते गेलो, साहेब नागरिक साहेबला भरता येते काय? साहेब 11 लाख भरायला, 12 लाख भरायला, रिझल्ट काय आहे म्हणलं नेमकं, तर ते काय सासू सांगणार म्हणजे. मग सावकारनं पुढाकार घेऊन सोसायटीच्या आमच्या बापूसाहेब दाजीनं इतकी मेहनत घेतली मजा करता खूप, की 8-10 दिवस आमचे चेअरमन विठ्ठल दाजी एवढा आज या ठिकाणी आले नाही, त्यानं सुद्धा 11 लाख रुपये साहेब आमच्या माळकोट आणि मातीच्या सोसायटीमधून आम्ही भरून त्यात आता कर्जमाफीमुळे फायदा. एकमेव मी या माती आणि माळकोट्याचे माझ्या आयुष्यामध्ये कधीच मी उपकार विसरू शकत नाही किंवा एवढा मोठा अमाऊंट भरून सुद्धा त्यानं मला कुठल्याच गोष्टीचं म्हणलं नाही बाबा कधी. विठ्ठलदाजी असो याने सगळ्यांनी एकदम सावकारनं पुढाकार, बापूसाहेब ते पूर्ण सह्या घेऊन दिल्या. त्याच्यानंतर ठराव बदलला. पुन्हा साहेब मग तिथं करता तुमची उमेदवारी नंतर आली साहेबांना सांगा. तिथे आमचे मारुती किरकनची उमेदवारी होती, सचिन पाटील मगरे होते, भांगे साहेब यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो की त्यांनी साहेबांची त्याने मागणी केली, परंतु त्याला निरोप आला. आणि सर्वात प्रथम माझ्या जीवलग मित्रांना सुद्धा शेवटपासून लास्टपर्यंत त्याची एक भूमिका होती. आता लोक मलाही सांगू लागले, घेते वाटाले, आता घेते तेव्हा घेते. मग त्याने सुद्धा लास्टच्या टोकापर्यंत कधीच म्हणलं नाही की त्याचे सुद्धा मी आयुष्यामध्ये परतफेड करणार असं नाही. माया पद्धतीनं माझं जेवढ्यापर्यंत करत मी 100%, त्याबद्दल शंका नाही. परंतु मुदखेडच्या मतदाराने माझ्यावरती विश्वास दाखविला. असं की आम्ही सरीला गेल द्या एवढं शांततेत बाबा असं सगळ्या मंडळीने एवढं सहकार्य केलं. तुम्ही का नाही आले आम्हाला, लोक येता येऊ नये. अरे साहेब बाळासाहेब तुम्हाला 10 फोन केले, ये येणार ते येणार, म्हणजे एवढे साहेब आपला न्यायाची गरज नाही. मी तर अजब झालो बा, एवढं 36 मतदान कसं पडू शकतो. एक सुद्धा अर्धे तर बायानं तर सांगायची गरज पडली नाही. एकमेव तालुक्याची एकी हे मतदान माझ्या एकट्याला पडलं नाही. मी एकही मतदान घेऊ शकत नाही. हे सर्व टीमवर्कचं काम आहे. गांधी मामा वगैरे अजिबात नाही. मी याच्यामध्ये कधी जाणार नाही. मला 36 मतदान पडलं म्हणून मी असं अतिबुजपणाही करणार नाही. कारण की हे मतदान हे टीमवर्क आहे. तालुक्यात कोणताही कार्यक्रम असो, आपल्या तालुक्यातला सर्वात नंबर 1च आहे मतदारसंघात. आणि खरंच या ठिकाणी साहेबाने, दिदीने व मला भाभीजीने जी संधी दिली, या संधीचं नक्कीच मी माझ्या पद्धतीने आर्थिक बँकेची जी नाडी आहे त्याच्यात काय मला मार्गदर्शन करा नागरिक साहेबांचा, बाळासाहेबांचा मी सल्ला घेईन. बाळासाहेब तुम्ही जेव्हा मला काही सूचना देसाल, आपली बॉन्डिंग 5 वर्षाचा साहेब म्हणले करार आहे, तसा आपला सुद्धा मान सन्मान 5 वर्षापूर्वी मी कधी, आता मी
सांगायचं तात्पर्य म्हणजे मी आता एकट्याचा दोघाचा राहिला, मला सगळ्याला माणसं आणि माझी आता इच्छा माझी अपेक्षाही नव्हती. हे जिल्हा बँकेचं पद हे कोणाला यायला पाहिजे, वयाच्या 50-60च्या वयाच्या माणसाला यायला पाहिजे. माझं वय 38-39 चालू आहे. सुरुवात जिल्हा बँकेला झाली. याबद्दल मी साहेबाचे माझ्या कमी वयावर माझ्यावर विश्वास दाखिला व माझ्या माळकोटा आणि महाटी या दोन्ही गावाच्या लोकांनी माझ्यावरचे प्रेम दाखिलं. या प्रेम मी कधी आयुष्यभर सुद्धा विसरू शकत नाही. कारण की आज या ठिकाणी सर्वांनी सहकार्य केलं आणि भाभीजी दिदी असतील, साहेब असतील आणि मतदार असतील आणि मुख्यत्वे टीमवर असतील. बाळासाहेब आपण मुदखेडला मतदान 36-37 होतं फेब्रुवारी. जवळपास आपले 300-400 लोकांची टीम तिथं आली. म्हणजे आपली पकड कशी आहे आणि विरोधकांना एवढंच आपण प्रयत्न केले. विरोधकांना पुन्हा येत्या काळात सुद्धा ॲडजस्टमेंट करूनच राजकारण करायला पाहिजे आणि जे झालं ते चांगलंही झालं बाळासाहेब. कसं कारण की असं व्हायलाही पाहिजे होतं. आपलं दिल्लीवर झालं असलं तर लोक म्हणतात बा ॲडजस्टमेंट केलं, काही केलं, असं केलं. आता या ठिकाणी आणि विशेष मी आभार मानतो सूचक आणि अनुमोदकाचे. त्याने सुद्धा कुठली बी न करता बाबा आम्हाला काय आम्ही असंच त्याची सुद्धा म्हणजे आपला वाटावं बाबा. खानसोळे साहेब आपले मध्यवर्ती बँक कांबळेंचे, मुरलीधर खानसोळे आणि महादेव गाडे चिपिपरीचे याने एवढंच सांगलं की बाबा आम्ही गलतीनं दिल्या, आमचं करार होता किंवा त्याचं म्हणले बाबा फॉर्म भरजत दिले, आम्हाला ते फॉर्म उचलणार होते. पुन्हा ते लोक त्याचे सुद्धा ऐकले नाही. आम्ही सुद्धा बोलणं चालू होतं पण त्याला एवढं कशाला यायला पाहिजे. पण या ठिकाणी एवढंच की त्याला मतदाराने जे उत्तर दाखवलं की माझ्या मनात मुदखेडमध्ये इतिहासच राहील. आता मी माणूस असो भविष्यामध्ये इलेक्शन होते परंतु एवढं इलेक्शन मी बघलं नाही आणि लोक म्हणजे फाईट आहे असं आहे मला कधीच काही वाटलं नाही. कारण की एवढे मजापेक्षा मी उशिरा 1-2 घंटे होतं. तू मला उठवा, तू इतकं शिवाय तेव्हा तू तुझं इलेक्शन तू अजून उठला नाही. एवढी मेहनत टीम सर्व टीमवर बाळासाहेबांनी तिकडे असो, नागेलीकर साहेब असतील, गांधी मामा असतील, जाधव साहेब सगळ्याची म्हणजे जास्त्याला गावामध्ये आपल्या इथं उमेदवाराला जेवढं दुसऱ्या भागात आहे साहेब आपल्या इथं उमेदवार तेवढं मला असं टेन्शन वाटत नाही. कारण की सगळी टीमवर फक्त त्याला शेअर वाटा करून घेतात. या ठिकाणी मला एवढंच आनंद व्यक्त करतो की मला ही जे कमी वयात जी संधी भेटली मी कधी बी विसरणार नाही. आणि जे साहेबांच्या मी जेवढं दिवस साहेबासोबत आहे किंवा लास्टपर्यंत मी साहेबासोबतच आहे. या ठिकाणी एवढंच सांगतो की मी मर्जतोर साहेबासंगच राहणार आहे की मला आता भविष्यात संधी कोणती न भेटो मला एवढी संधी दिली मी साहेबाची. या ठिकाणी मी आयुष्यभर आणि दिदी असो भाभीजी असो विसरणार नाही, मला कधी भेटणार नाही. कारण की मला भूमिका म्हणजे मी बाळासाहेब खाली सरपंच होतो, नंतर सोसायटीमध्ये चेअरमन झालो. या ठिकाणी कसं मला एवढ्या कमी याच्यामध्ये फास्ट भेटलं काहीतरी लकीली मानतो. आणि नागेलीकर साहेब म्हणल्यानुसार ते खरंच मी त्यांचं मार्गदर्शक पहिल्यापासून मी नागेलीकर साहेबांसोबतच होतो आणि शेवटपर्यंत नागेलीकर साहेबांसोबतच आहे. याच्यात काही मात्र शंका नाही. परंतु राजकारणात असं करत राहते. परंतु